केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यात एक रोमांचक घटना घडली. नरेनची बॅट स्टंपला लागली, पण त्याला बाद दिले गेले नाही. या घटनेमागील कारण मेरीलेबॉन क्रिकेट क्लब MCCच्या नियम 35.2 नुसार चेंडू खेळण्याच्या प्रक्रियेनंतर फलंदाजाची बॅट किंवा शरीराचा भाग लागून बेल्स पडल्यास तो खेळाडू नाबाद मानला जाईल. याचा अर्थ असा की चेंडू पूर्णपणे खेळून झाल्यावर त्याच्या बॅटमुळे स्टंपवरील बेल्स पडतात तर तो फलंदाज नाबाद ठरतो. तसेच जर तो चेंडू पंचांकडून वाईट ठरवण्यात आला असेल तर तो चेंडू गणला जात नाही. त्यामुळे हिट विकेटचा प्रश्नच येत नाही. नरेनच्या बाबतीतही असेच घडले. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता. नरेन त्याच्या जागी उभा होता आणि हात मागे केल्याने बॅट स्टंपला लागली. तसेच बॅट स्टंपला लागण्यापूर्वीच पंचांनी तो चेंडू वाईड बॉल दिला होता. त्यामुळे या चेंडूची प्रक्रिया पूर्ण झाली होती.